वेलकम माय डियर स्टुडंट्स टू आवर नेक्स्ट लेक्चर. ते काय होतं, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता बघा, आपण ह्युमन इव्होल्युशन वगैरे सगळं पाहिलं. ठीक आहे, इव्होल्युशन कसं झालं त्याचे क्वेश्चनचे आन्सर दिले आणि आपल्याला आता एक नेक्स्ट छोटा टॉपिक पाहिजे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. हा टॉपिक तसा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे आला तर येतो किंवा येतही नाही, परंतु आपल्याला सायंटिस्ट विषयी जाणून घेणं हे महत्वाचं काय, कारण ते त्यांच्या सायंटिफिक नजरियामुळे त्यांनी काहीतरी शोध लावला आणि त्या शोधामुळेच आपल्याला जग ही एक बेटर प्लेस असं बनवण्यात आली, हे म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, आपल्याला त्यामुळे ह्या सायंटिस्ट कडून जाणून घेण्यासारखं किंवा सायंटिस्ट जाणून घेण्यासारखं भरपूर काय. बघा, पहिला सायंटिस्ट कोण होता? चार्ल्स रॉबर्ट डार्विन. तो कधी म्हणजे त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला बघा. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 एवढ्या काळापर्यंत तो जगला आणि त्या जगलेल्या काळात त्याने काय केला, तो कोण होता बघा, तो होता इंग्लिश बायोलॉजिस्ट, म्हणजे तो होता इंग्लंडचा युकेचा बायोलॉजिस्ट. प्रपोज थेरी ऑफ इव्होल्युशन, त्याने थेरी ऑफ इव्होल्युशन दिली. नंतर शोड ग्रॅज्युअल इव्होल्युशन, आणि ग्रॅज्युअल इव्होल्युशन असल्यामुळे त्याचे कॉमन अँसेस्टर असतात असं त्या थेरीद्वारे त्यानं दाखवून दिलं. आणि त्याचं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन हे रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन साठी आहे असं त्यानं सांगून दिलं. ठीक आहे, आणि त्यानं एक बुक छापलं होतं बघा, कोणतं आठवते का? ओरिजिन ऑफ स्पेसेस. दुसरा सायंटिस्ट कोण आहे बघा, जीन बॅप्टिस्ट लमार. बॅप्टिस्ट म्हणजे बापू, अलग लक्षात, लमार बापू. ते कधी होते? 1744 आणि 1829 असा त्यांचा जगण्या मरण्याचा कालावधी होता. त्यांनी काय प्रपोज केलंय, ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. ज्या ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत असं त्यांनी म्हणलं. तो कोण होते? फ्रेंच नॅचरलिस्ट होते. म्हणजे ते कुठले वगैरे होते, ते फ्रान्स देशाचे होते. ठीक आहे, ते होते फ्रेंच नॅचरलिस्ट. त्यांनी काय सांगितलं बघा, आणखी त्यांनी काय सांगितलं, एनिमल और प्लांट अंडरगो सम चेंजेस इन इट्स लाईफ स्पॅन. एनिमल आणि जे प्लांट्स आहेत ते काही चेंजेस थ्रू त्यांच्या लाईफ मध्ये जात असतात आणि ते चेंजेस ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन. आणि ते जे चेंजेस झाले ते नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होतात आणि ते चेंजेस आणखी नेक्स्ट जनरेशन टू सबसिक्वेंट जनरेशन देखील ते ट्रान्सफर केले जातात असं त्याचं म्हणणं होतं. आठवलं का? काय बाबा, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स जे आहेत ते नेक्स्ट जनरेशनला ठीक आहे ट्रान्सफर झाले. मग त्यांनी काय, हेच ते त्यांनी रिजेक्ट केलं आणि त्यांची थेरी डिसअप्रूव्ह झाली. ठीक आहे, असा हा नेक्स्ट सायंटिस्ट कोण? जीन बॅप्टिस्ट लमार. तिसरा सायंटिस्ट कोण होता बघा, विलार्ड लिबी. विलार्ड लिबीने काय केलं, कार्बन डेटिंग नावाची मेथड दिली. आता आपण पाहिले की रेडिओ ऍक्टिव्हिटी कार्बन डेटिंग हे कशाला म्हणायला गेलं, म्हणजे C14 C12चा त्याच्यामध्ये रेफरन्स आला गेला. ठीक आहे, आणि त्याने काय केलं, बेस्ड ऑन रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ नॅचरली अकरिंग C14. आपण पाहिलंय की कार्बन डेटिंग कशाला म्हणतात. जर तुम्हाला आठवत नसेल तर प्रिव्हियस लेक्चर्स काढा आणि तिथं पहा की कार्बन डेटिंग नेमकं कशाला म्हणतात. ठीक आहे, त्याच्या बेसिसवर त्यांनी कार्बन डेटिंग मेथड ही आपल्याला दिली. त्यामुळं 1960 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. कशामुळं? कार्बन डेटिंगची जी मेथड दिली त्या मेथडमुळं त्याला 1960 मध्ये म्हणजे 1960 मध्ये नोबेल प्राइज देण्यात आलं. आणि जर्नल म्हणजे कोणतं जर्नल आहे बघा, रेडिओ कार्बन नावाचं जर्नल आहे. त्या जर्नलमध्ये असं त्याने म्हणजे ते वस्तू येत गेला ज्या वस्तूंची त्याने कार्बन डेटिंग या मेथडद्वारे एज डिटरमाइन केली होती, म्हणजे त्यांचं वय त्यांनी डिटरमाइन केलं होतं. अशा वस्तू रेडिओ कार्बन नावाच्या जर्नलमध्ये छापण्यात आलं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सर्व सायंटिस्टची माहिती घेतली. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट हे देखील आपलं झालं. अशा प्रकारे आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन ह्या चॅप्टरचा खात्मा केलेला आहे. ह्या चॅप्टरला आपण संपवलेलं आहे. आता आपण नेक्स्ट चॅप्टर एक एक करून आपलं पूर्ण म्हणजे नेक्स्ट चॅप्टर पाहत जाऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.